नमस्कार, मी कृषीभूषण अंकुश पडवळे, माझ्या खुपसंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या माझ्या गावातून मी आपल्यासमोर संवाद साधतोय। आपण आता जो उभा आहे तो माझ्या डाळिंबागेमध्ये आपण उभा आहोत। गेली 2-3 दिवस झालं अतिवृष्टीमुळे प्रचंड डाळिंबागांचं सोलापूर जिल्ह्यातल्या डाळिंबागांचं फार मोठ्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे। आपण पाहतो की डाळिंब हे तसं दुष्काळी भागातलं पीक, कोरडवाहू भागातलं पीक, परंतु मागील जून महिन्यापासून सततचा पडत असणारा पाऊस आणि त्या सततच्या पडलेल्या पावसामुळे डाळिंबाचं राज्यभरातल्या डाळिंब बागांचं फार मोठ्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे। आपण पाहतो की जे जूनपासून बहार धरले, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या सगळ्या बागांवर अतिशय मोठ्या पद्धतीनं अडचणी आलेल्या आहेत। अनेक ठिकाणी फुलगळीचा अडचणी आल्या, ज्यांच्या माल सेटिंग झाला त्यांच्यावर कुजवा मोठ्या पद्धतीनं वाढला, पाकळी करपा मोठ्या पद्धतीनं वाढला आणि ह्यामुळं अशा अनेक अडचणीमुळं डाळिंब उत्पादक शेतकरी राज्यातला अतिशय आर्थिक संकटात सापडलेला आहे, ह्या नैसर्गिक संकटामध्ये सापडलेला आहे। त्यामुळं भविष्य काळात ह्या डाळिंब जे उत्पादक शेतकरी आहे यांचं फार मोठ्या पद्धतीनं भरून न येणारी आर्थिक नुकसान राज्यभरातल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आपण पाहतो की ज्या एप्रिल आणि मे मध्ये बागा ज्या धरल्या त्या बऱ्यापैकी ठीक होत्या काल परवापर्यंत, परंतु त्याही ज्या एप्रिल मे मध्ये ज्या बागा धरलेल्या आहेत त्याही बागा ज्या 10 ते 15 दिवसावर हार्वेस्टिंगला आलेले आहेत, 1 महिन्यावर हार्वेस्टिंगला आलेले आहेत, त्याही बागांचं कालच्या 2 दिवसाच्या अतिवृष्टीनं फार मोठं नुकसान होत आहे। कुजवा वाढतोय, थोडा कुजवा त्या फळावर आला की लगेच ती फळं गळून पडत आहेत। त्यामुळं फार मोठ्या संकटाला हा डाळिंब उत्पादक राज्यातला सामोरा जातोय। कालपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरी 150 मिलीमीटर पाऊस सोलापूर जिल्ह्यात झाला, की जिथं सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर ह्या भागात डाळिंबाचं फार मोठ्या पद्धतीने क्षेत्र आहे आणि तिथं फार मोठ्या पद्धतीने अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे बागांचं त्यामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे। आपण पाहतो की मागच्या 2-3 महिन्यापासून जो सततचा होणारा पाऊस ह्यामुळं अनेक आपण ह्या आमच्या ज्या बागेत उभा आहे ह्याही बागेची पहिल्यांदा आम्ही जूनमध्ये बहार पकडला आणि त्यानंतर परत सततच्या पावसामुळं पाकळी कुजवा आल्यामुळं ह्या बागेचा परत भार आपल्याला धरावा लागला। अशा जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक बागांची अशी परिस्थिती झाली की ज्या जूनमध्ये बहार धरले त्यांच्या अडचणीमुळं सततच्या पावसामुळं त्यांना डबल बहार पडायला लागले। अनेक शेतकऱ्यांना 3 वेळा बहार पकडावं लागले आणि यामुळं फार मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं झालं। अनेक बागांना भार धरल्यानंतर औषध फवारणी 10-10, 20-20 स्प्रे झाले आणि नंतर नुकसान झालं म्हणून परत बागांची पानगळ करून परत भार धरावं लागले। ह्यामुळं फार मोठ्या पद्धतीनं डाळिंब उत्पादक या नैसर्गिक संकटामुळं अडचणीत आलेलं आहे। आज आपण पाहतो की मी एक तुम्हाला माझ्या ज्या डाळिंब बागेतले एक फळ तुम्हाला दाखवतो की जो ही मी तुम्हाला फळ दाखवतोय, हे अशी परिस्थिती मला वाटत नाही अनेक वर्षात कधी आलेली असेल, परंतु ह्या वर्षी जर आपण हे फळ बघितलं की हे फळ सेटिंग झालेलं आहे आणि फळ सेटिंग झाल्यानंतर अशा पद्धतीचा कुजवा म्हणजे पावसामुळे सततच्या पावसामुळे त्या फळावर आलेला आहे आणि ह्यामुळं हा कुजवा येतो, कुजवा आलं का हे फळ गळतं। असं काही वेळेला पाकळी करपा येतो, ह्या ठिकाणी पाकळी करपा आलं का ते फळ डॅमेज होतं आणि ते खराब होतं। तर त्यामुळं अशा ह्या सततच्या पावसामुळं यावर्षी बागांचं फार मोठ्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे। आपण पाहतो की हे तसं तर दुष्काळी भागातलं कोरडवाहू भागातलं पीक आहे, हे बांधावरचं पीक आपण शेतावर आणलं, परंतु ह्यावर्षी या नैसर्गिक अतिशय अतिवृष्टी असेल, सततचा पाऊस असेल, ह्यामुळे हा संकटात सापडलेला आहे। अनेक आज आपण बागा पाहतो की कालपासून 2 दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे बागेतून पाणी तर निघतंच, पण त्या झाडांचा बॅलन्स बिघडलेला आहे। हे अत्यंत कमी पाण्यावर येणारे पीक आहे, परंतु जास्त पावसामुळे त्या झाडाचा पूर्ण बॅलन्स बिघडलेला आहे। ज्यांच्या कळी निघत आहेत त्यांची फुलगळ झाली, ज्यांचे फळं सेटिंग झालेले आहेत त्याच्यावर कुजवा झाला, कुजवा होऊन फळगळ झाली आणि ज्यांच्या बागा हार्वेस्टिंगला आलेल्या आहेत तिथं मोठ्या पद्धतीनं कुजवा आल्यामुळं त्या फळं मोठ्या पद्धतीनं गळून पडत आहेत। त्यामुळं अशा पद्धतीनं आपण जर या बागांचं नुकसान पाहिलं तर फार मोठ्या संकटाला हा डाळिंब उत्पादक शेतकरी राज्यभरातला सगळा सामोरा जातोय। आणि मला वाटतं ह्या निमित्तानं आता आपल्याला जसा पाऊस उघडेल त्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्या डाळिंब बागाकडे परत पाहावं लागणार आहे
जी जरी संकट आपल्याला आपल्या पुढे येऊन, हे नैसर्गिक संकट जरी आपल्यासमोर येऊन थांबलेलं असलं तरी सुद्धा पुढच्या काळात आपल्याला परत याची ज्यांचे भार म्हणजे कळी निघाली, फुलगळ झाली, कुजवाहून फुलं गळली, परत भार पकडायची वेळ आली तर परत पानगळ करून मित्रांनो थोडा ताण देऊन जर आपल्याला पानगळ करता आली तर परत करून आपल्याला भार पकडण्याची तयारी करावी लागणार आहे. परंतु ह्या अशा परिस्थितीमुळे अन्नद्रव्य व्यवस्थापन ह्या बागांचं होणं अत्यंत गरजेचं आहे. आज अनेक सोलापूर जिल्ह्यातील असतील किंवा सांगली जिल्ह्यातील बागा असतील, ज्या नैसर्गिक ज्या नेयक्षम बागा आहेत, ज्या एक्सपोर्ट होणाऱ्या बागा आहेत, त्याही बागामध्ये फार मोठं हे संकट या पावसानं उभा केलेलं आहे. त्यामुळे आता पुढच्या काळात आपल्याला अनेक बागावर तेलकट डागामुळं ही फार मोठा आघात ह्या बागावर झालेला आहे. ज्या हार्वेस्टिंगच्या 10-15 दिवसावर आलेल्या बागा तेलकट डागामुळं फळं तोडून टाकायची वेळ अनेक शेतकऱ्यावर आलेली आहे. तर ह्या संकटाला आता सामोरं जात असताना हा पाऊस मला वाटतं 4 ते 5 दिवसानं उघडण्याची शक्यता आहे. पण हवामान अंदाज अनेक वेगवेगळे येतात की अजून हा ऑक्टोबर महिना पाऊस चालणार आहे, काही सांगतात 4 दिवस चालणार आहे. परंतु जसा पाऊस उघडेल त्यानंतर आपल्याला या बागाकडं गांभीर्यानं याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं, त्या बागातील स्टोरेज व्यवस्थित वाढवणं आणि त्याचं पेस्टिसाईड असेल, जैविक औषधांचा जास्तीत जास्त वापर करून ह्या बागांना कसं पूर्वपद और आणणं हे फार मोठं आव्हानात्मक काम आपण सगळ्यांना पुढच्या काळात करावं लागणार आहे. तर त्या दृष्टीनं मी या माध्यमातून सांगू इच्छितो की जे राज्यभरातील सगळे डाळिंब उत्पादक ह्या फार मोठ्या संकटाला सामोरं जात आहेत, तर त्या दृष्टीनं पुढच्या काळात आपल्याला जसा पाऊस उघडेल आणि वापसा कंडिशन येईल तर त्यानुसार टप्प्याटप्प्याने आपल्या बागा आपण धराव्यात. आणि अशा ज्या काही अडचणीत बागा आहेत, पानगळ परत करायची वेळ आली, तेलकट डागामुळं अनेक भागामध्ये यावर्षी कधी नव्हे तेवढा तेलकट डागानं फार मोठं नुकसान झालेलं आहे. मी तर म्हणतो जवळजवळ 2.5 लाख हेक्टरवरच्या फळबागा या पावसामुळे संकटात सापडलेले आहेत. आणि एवढं मोठं नुकसान मला वाटतं पहिल्यांदा मागच्या 25 ते 30 वर्षामध्ये मी पाहतोय की 30 ते 25 वर्षामध्ये एवढं मोठं डाळिंब उत्पादकांचं नुकसान पहिल्यांदा झालेलं आहे. आणि ह्या संकटाला सामोरं जाण्यासाठी मी शासनालाही या निमित्तानं विनंती करणार आहे की ह्या डाळिंब उत्पादकाचे जे नुकसान झालेलं आहे, एक काय शेतकऱ्यांना 25, 25, 30 स्प्रे घेऊन परत पानगळ करायची वेळ आली आणि काही लोकांना 4 स्प्रे घेऊन पानगळ करायची वेळ आली, ज्यांच्या बागा हार्वेस्टिंगला आल्या परंतु पावसामुळे त्या फळांचं फार मोठ्या पद्धतीने नुकसान झालं. त्या बागांचं शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास या पावसानं निसर्गाने हिसकावून घेतलेला आहे. तर अशा ह्या बागांचं नुकसान झालेलं आहे. अशा बागांचे तात्काळ शासनाने पंचनामे करून त्यांना काही मदत करण्याची सुरुवात करावी. हे खरं तर फार मोठं एक आभाळ कोसळलेलं आहे, हे शासनाची मदत येणार आहे. परंतु एक पुढचा एक आधार म्हणून शेतकऱ्याला जर काही मदत करता आली तर शासनानं करावी. आणि शेतकऱ्यांनी पुढच्या काळात गांभीर्यानं पावलं टाकून आपल्या ह्या ज्या बागांचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान आपण भरून काढण्यासाठी त्या बागेचं जो स्टोरेज, जे झाडातलं सततच्या पावसानं जे स्टोरेज वाया गेलेलं आहे ते स्टोरेज भरून काढण्याच्या दृष्टीनं पुढच्या काळात शेतकऱ्यांनी काम करावं. आणि नंतर ह्या बागांच्या हलक्या छाटण्या असतील, त्यांचे परत बहार धरणे असतील, ह्या दृष्टीनं गांभीर्यानं काम करावं एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि सर्व ॲग्रोवनच्या या फेसबुक पेजवर मला जी संधी दिली त्याबद्दल मी ॲग्रोवनचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.